गोडा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य 500 ग्रॅम अख्खे धणे, 100 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम शहा जिरं, 100 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं, 4 मोठे चमचे तेल, 10 ग्रॅम दगडफूल, 20 ग्रॅम तमालपत्र, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 50 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम मसाला वेलची, 20 ग्रॅम चक्री फूल, 1 ग्रॅम खडा हिंग, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम जायपत्री, 20 ग्रॅम नागकेशर, 10 ग्रॅम हळकुंड, धणे, जिरे, शहाजिरं, तीळ, खसखस, सुकं खोबरं भाजून घ्यायचं। आता गरम तेलात तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, चक्री फूल, मसाला वेलची, जायपत्री, नागकेशर, काळी मिरी, लवंग तळून घ्यायचे। आता सगळे कोरडे जिन्नस एकत्र दळून घ्यायचे आणि आता तळलेले जिन्नस दळून घेत दोन्ही मिश्रण एकजीव करायचे। आता खडा हिंग आणि हळकुंड तळून घेत हे मिश्रण वाटून घ्यायचं आणि गोडा मसाल्याच्या मिश्रणावर घालायचं। आता सगळा मसाला परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा। झाला आपला 1 किलोच्या प्रमाणातला गोडा मसाला तयार। तर चला आपण आता साहित्यावर नजर घालून घेऊयात, कारण साहित्य जास्त महत्वाचं आहे, त्याचं प्रमाण। तर इथे अर्धा किलो इथे अख्खे धणे घेतलेत। अख्खे धणे छान चाळून निवडून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे, हे अत्यंत गरजेचं असं। यामध्ये काड्या शक्यतो नको। त्यानंतर इथे 100 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं आहे, 100 ग्रॅम जिरं आहे, 50 ग्रॅम शहाजिरं आहे, शहाजिरं ज्याला म्हणतात। त्यानंतर आता बाकी मसाले बघूयात। 10 ग्रॅम इथे मसाला वेलची आहे आणि बाकी मसाल्यांचंही प्रमाण सांगते। 20 ग्रॅम दालचिनी आहे, 20 ग्रॅम इथे चक्री फूल आहे, 20 ग्रॅम लवंग आहे, 10 ग्रॅम दगडफूल आहे, इथे 100 ग्रॅम पांढरे तीळ आहेत, गावरान पांढरे तीळ, 50 ग्रॅम इथे मी खसखस घेतली, 20 ग्रॅम आहेत तमालपत्र, 20 ग्रॅम आहेत काळं मिरं, 20 ग्रॅम आहे नागकेशर आणि 10 ग्रॅम आहे जावेत्री किंवा जायपत्री पण याला म्हटलं जातं। चला आता इथे अख्खे धणे तव्यामध्ये घेतलेले आहेत, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आणि धणे ड्राय रोस्ट करून घ्यायचे। सुकेच आपल्याला इथे खमंग असा सुवास तरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, पण हे अजिबात काळपट झाले पाहिजे नाही। यातलं बेसिकली थोडासा ओलसरपणा असेल तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा। हे मसाले आता काळपट जर भाजले गेले ना तर मग काय होतं की तो जो कडवटपणा आहे ना खूप जास्त रोस्ट केलेल्या मसाल्यांचा तो मसाल्यामध्ये उतरतो आणि मसाला मग खमंग लागत नाही। म्हणून मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। मस्त असं खमंग सुवास तरवळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा रंग पण आलेला आहे मसाला या धण्यांना। आता हे भाजलेले छान धणे असे तडतड तडतड वाजत पण आहेत। आता हे एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता याच तव्यामध्ये जिरा घालून जिरंही छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं। ताजा घरी बनवलेला मसाला जो असतो ना त्याची बातच काही और, म्हणजे घरात असा छान तो घमघमाट सुटतो ना, आहा हा। चला जिरे पण खमंग असे भाजून घेतलेत, तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग आलेला आहे याला आणि खूप सुंदर दिसतात। वा, आता हे भाजलेले जिरे या धण्यांवरच काढून घेऊया आणि आता याच पॅन मध्ये आपण शहाजिरं घालणार आहोत आणि हेही व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता हे भाजून घेतलेले शहाजिरं आहे ना, हे भाजलेले शहाजिरं पण या जिऱ्यावर आपण घालून घेऊ। भाजलेले धणे, भाजलेले जिरे आणि त्यावरच हे भाजलेलं शहाजिरं यावर घालून घेऊ आणि आता या तव्यामध्ये आपण घालतोय पांढरे तीळ, गावरान पांढरे तीळ आणि हे भाजून घेऊया। पांढरे तीळ छान खमंग असे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल छान असा एकसारखा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली। आता हे भाजलेले तीळ हे सेपरेट काढायचे आणि याच तव्यामध्ये आता खसखस घालून भाजून घेऊया। आता हे तीळ, खसखस, खोबरं यांना आहे ना तेल छान सुटतं ग्राइंड करताना, त्यामुळे मग हे आपण धणे जिऱ्यामध्ये मिक्स नाही करत आहोत, हे सेपरेटच ठेवतो पण एकत्र ठेवतो, जेणेकरून हे जेव्हा दळलं जाईल ना तेव्हा हे आपण एकत्र दळूया। आणि आता याच तव्यात मी घालते सुकं किसलेलं खोबरं आणि हेही छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात।
चला, खोबरं पण छान खमंग खरपूस असं भाजून झालेलं आहे. छान असं थोडं हलकासा ब्राउनिश कलरवर भाजून घ्यायचं. आणि हे भाजलेलं खोबरं भाजलेला तीळ आणि खसखसवर काढून घ्यायचं. आता इथे ना त्याच तव्यामध्ये मी तेल गरम केलं आहे. 2 मोठ्या पळ्याभर, पळी बरं का, चमचा नाही. आणि इथे बघा तेल हलकसं गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये तमालपत्र घालूया आणि तमालपत्र छानपैकी तळून घ्यायचं. चला, आता इथे तमालपत्र पण छान आपले तळून झालेले आहेत, बघू शकाल. त्यातले काही हलकेसे तळायचे राहिले ते मी ठेवते. सगळे एकसारखेच तळून घ्यायचे. जे झालेत ते आपण बाजूला काढूया. ज्याचा रंग बदललाय ते काढून घेऊया. आता याच तेलामध्ये दगडफूल पण घालूयात आणि दगडफूल पण व्यवस्थित असं तळून घ्यायचं. आता तुम्ही विचार करत असाल हे मसाले तळायची काय गरज आहे? काय होतं ना, खडे मसाल्यांमध्ये हलकासा पाण्याचा अंश असतो किंवा आर्द्रता असते. तळल्यामुळे ते मसाले छान असे कुरकुरीत बनतात, क्रिस्प बनतात. आणि त्यातलं जे तेल आहे किंवा जी चव आहे, फ्लेवर आपण ज्याला म्हणतो, ती रिलीज व्हायला मदत होते. त्यामुळे हे मसाले असे छानपैकी तळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकाल आता हे दगडफूल पण छान असं कुरकुरीत दिसतंय. वाटायला हे फार सोपं जातात तळलेले मसाले, म्हणून हे तळून घेणं गरजेचं आहे. आता या तव्यामध्ये आणखी एक पळी तेल मी वाढवलेलं आहे. आता यामध्ये उरलेले सगळे खडे मसाले घालून हे एकसारखे परतून घेऊया. आता हे मसाले वेगवेगळे तळून घ्यायची गरज नाही. दालचिनी, चक्री फूल, मसाला वेलची, जायपत्री, नागकेशर, काळी मिरी, लवंगा हे आता एकत्रच आपण छान परतून घेऊ. हा या ताजे खडे मसाले जे आपण तळून घेतलेत ना, काय मस्त सुवास दरवळतोय. क्या बात आहे, मस्त आहे. आता हे सगळे मसाले आपले तळून झालेले आहेत. खडा मसाला तळून झालेला आहे, सुके मसाले भाजून झालेले आहेत, तमालपत्र, दगडफूल तळलेलं आहे. जबरदस्त दिसते सगळं. आता एकतर गिरणीतून हे तुम्ही एकत्र दळून आणू शकता, पण मी मिक्सरवरच करणार आहे आणि ते कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते बघूया. चला, आता हे सगळे भाजलेले मसाले एक एक करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. सगळ्यात आधी हे धणे आहेत आणि जिरं आणि शहाजिरं आहे जे आपण एकत्र भाजलं होतं. हे आधी छान असं मिसळून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात घालून याची एक एक पूड तयार करून घ्यायची. सगळ्यात आधी धणे आणि जिऱ्याची पूड तयार करून घेऊयात. चला, आता हे छान भाजून, आता हे छान धणे आणि जिरे एकजीव झालेले आहेत आपल्या. मला वाटतं आणखी थोडंसं फिरवून घेते मी. चला, आता हे छान वाटलं गेलेलं आहे. आता हे काढूयात. एका मोठ्या कुंड्यात काढायचं, कारण आपण आता सगळे मसाले ना इथे एक 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 करून छान असे दळून घेणार आहोत. आता याच पद्धतीने सगळे धणे जिरे आधी मी दळून घेते आणि मग पुढची स्टेप दाखवते. चला, तर मग इथे धणे जिरे पूड मी छान तयार करून ठेवली. तुम्ही बघू शकाल ही पूड छान अशी वाटली गेली आहे व्यवस्थित अशी. आता ही एक बाउलमध्ये काढून घेतली. आता पुढे काय करायचं, हे जे भाजलेलं सुकं खोबरं आहे, तीळ आहे आणि खसखस आहे, आता हेही आपण एकत्र करूया. आणि हे एकत्र आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. आणि हे सुके, पाण्याचा अजिबात कुठेच वापर नाही करायचा आणि पाण्याचा हात पण नाही लागला पाहिजे, नाहीतर मसाला खराब होईल. आता हेही छान दळून घेऊया. चला, हे आता छान झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तेल बिया आहेत, त्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे काढूयात याच मिश्रणात धने जिऱ्याच्या. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तळलेलं तमालपत्र आहे, हे तमालपत्र सेपरेट आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तमालपत्र देखील इथे छान वाटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान याची पूड तयार झाली. आता हे वाटलेलं तमालपत्र या धने जिरे पूड आणि या मसाल्यात मिसळून घ्यायचं. आणि आता यामध्ये हे जे दगडफूल आपण तळून घेतले हे सेपरेट करून घेऊया.
आता हे दळलेलं दगडफूल हेही त्या मसाल्यामध्ये एकजीव करायचं. आता हे जे तळलेले खडे मसाले आहेत ना, हे आता सगळे एकत्र घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून. चला, आता हा खडा मसाला पण छान एकसंध करून घ्यायचा, दळून घ्यायचा. पूर्ण खडा मसाला पण आपला छानपैकी दळून झालेला आहे. आता हा दळलेला मसाला हा पण यावर घालून घ्यायचा. चला, आता हा मसाला काढून घेतला की हे जे सगळं आहेत ना, हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. हवं तर हाताने करून घेऊ शकता, पण मी हाताने नाही करणार. याचं रिझन सांगते. कारण हे पुन्हा आता सगळं एकत्र ना मिक्सरमधून मी काढून घेणार आहे. त्यामुळे जस्ट असं रॅन्डम फक्त मिक्स करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे 10 ग्राम हळकुंड हवं आणि अगदी 1 ग्राम आपण खडा हिंग घेतो. हिंग छान तळून निघावा म्हणून मी इथे मुद्दाम हे ना छान तडका कढई घेतली आणि त्याला अगदी थोडंसं तेल घातले, जेणेकरून हिंगाला तेल छान लागेल आणि ते छान फुलेल. छान फुललं ना हिंग की वाटायला खूप सोपं पडतं, बघू शकाल तुम्ही. आणि यातच आता हळकुंड पण घालून तळूयात. छान कुरकुरीत होईपर्यंत हळकुंड तळून घ्यायची. आता यामध्येच मिक्सरमध्येच तळलेली हळद घालायची आणि हा तळून घेतलेला हिंग देखील घालायचा. आणि हे पण आता छानपैकी फिरवून घेऊया. आणि हे हिंग आणि हळद हे देखील यामध्ये घालून एकजीव करायचं, म्हणजे गोडा मसाल्याला रंग खूप सुरेख येतो. गोडा मसाला बनवून तयार आहे. मस्त सुवास दरवळतो आणि रंग बघा काय सुरेख रंग आलेला आहे. याचं टेक्स्चरही भन्नाट आहे आणि दिसतोय काय सुरेख. आहा, हा असा ताजा ताजा गरम केलेला, असा ताजा ताजा बनवलेला मसाला ना, त्याच्यासारखं दुसरं असं सुख नाही. वाह. आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि हवाबंद बरणीमध्ये स्टोर करून घेऊ शकता. आणि वर्ष 1.5 वर्ष हा मसाला छान टिकतो, जाळी आणि अजिबात लागत नाही.